नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो बऱ्याच महिन्यानंतर। तर आज आपण निघालेलो आहोत ॲक्च्युली मध्ये शॉर्ट राईडला। असंच आज शनिवार आहे म्हणून म्हटलं, विचार केला की चला बरेच दिवस बाईक वगैरे काय चालवलेली नाही आहे, तर जाऊया जरा शॉर्ट राईड करून येऊया। साई बाबा की जय। तर आता आपण निघालेलो आहोत घरून, वाजले आहेत 8। तर मंडळी, तुम्ही कसे आहात सगळे? मजेत ना? कारण की टाइम शेड्यूलच नाही आहे आपल्याकडे, कामात आपण एवढे बिझी आहे की आपल्याला बाईक राईड करायला काही मिळतच नाही आहे, चान्सच नाही आहे। म्हणजे आपल्याला यार फ्युलिंग पण करायचं आहे, राईडसाठी टाइम नाही भेटत आहे। आपल्याला सुट्टी असते तेव्हा आपण निवांत झोपतो आणि मग उशिरा उठल्या कारणाने होत नाही। ग्रुप राईड तर चालू आहे आपली, म्हणजे ग्रुपवाले जातात इकडे तिकडे जात असतात, पण आपल्यालाच टाइम नसतो पर्सनली मला, त्यामुळे मग मला नाही जमत यार असं। तर आता बरेच दिवसांनी काढली आहे गाडी आपण, आणि असंच सुट्टीच्या दिवशी थोडं राईड करूया म्हणून निघालेलो आहोत। बरेच दिवसानंतर काय रे, काय उडून आलं हे? बरेच दिवसानंतर आपण राईड करतोय, कारण मागे कोल्हापूरला गेलेलो तेवढीच एक राईड केलेली, त्यानंतर आता आपण राईड करतोय। थोडा गले में खराश आहे, सांभाळून घ्या प्लीज, कारण हे वातावरण मध्येच थंडी, मध्येच गरम, मध्येच अमका आणि मध्येच तमका, त्यामुळे तब्येतीमध्ये वर खाली होतच असते। तर चला, हा बघा हा बघा हा बघा, मला सुद्धा एवढा अर्जंट ब्रेक मारायला लागला, आणि हे टी परमिट वाले त्यांना काय बोलणार, बोलून काही फायदाच नाही आहे। भावाचं काय झालं? भावाचं काहीतरी झालं, हेल्मेट उडून गेलं त्याचं, भावाचं हेल्मेट उडून गेलं, काय बोलणार। हा जो बगमॅन वरून चाललाय ना, त्याचं हेल्मेटच उडाला, एवढ्या स्पीडनी चालवतं, काय गरज आहे? जा ना आरामात। काय काय लोक ना, गाडी भेटली तर भाई इमान करतात, इमान। कोणती तरी स्पोर्ट्स बाईक जात आहे, Z900। अरे यार, सकाळ सकाळ पण सिग्नल, सरळ जाऊया आपण, जेणेकरून आपल्याला तो ब्रिज घेता येईल, लवकर पोचू आपण। मला पुढचा ब्रेक मारायला ना भीती वाटते, का ते माहित नाही, म्हणून मी पाठचाच ब्रेक जास्त यूज करतो, त्यामुळे माझे पाठचेच ब्रेक पॅड खूप निघून जातात, खराब होतात, खराब म्हणजे लवकर जातात। आता बाकीच्यांचे कसं ती लोक पुढचा ब्रेक मारतात, पाठचा ब्रेक मारतात, दोन्ही यूज करतात। मी फक्त अर्जंटला पुढचा ब्रेक मारतो, त्यामुळे माझे पुढचे ब्रेक आहेत ना अजून जे कंपनीचे आहेत, जेव्हा मी गाडी घेतली तेव्हापासून तेच आहेत, आणि पाठचे ब्रेक मी जवळजवळ 3-4 वेळा चेंज केले, कारण की मी त्याचाच यूज जास्त करतो ना, त्यामुळे ऐसा होता है। आणि काय हे सकाळ सकाळ पण एवढी ट्रॅफिक। सरकार बोललेली मेट्रोचं काम चालू होणार आणि मेट्रो झाली की ट्रॅफिक कमी होणार, पण मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक होते, आणि मेट्रोचं काम पूर्ण झालंय तरी पण ट्रॅफिक होते। तर नक्की करायचं काय? उई 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 मा। टेम्पो वाले चाचा, चल ना भाई, कधी उद्या? हा रस्ता आहे ना ऍक्च्युली मध्ये मस्त आहे, वरच्यावर ढपाढप कुर्ला। आपली इवन पण बोलत असेल, वाह लेका, बरेच दिवसांनी तू मला बाहेर काढलास, झाकून ठेवलेलास तो।
घरून निघेपर्यंत ना थोडासा कंटाळा येतो की अरे यार उठायचंय, मग सगळं करून निघायचंय. पण एकदा गाडीवर बसलं आणि निघालं, रस्त्याला लागलं की भाई साहब एनर्जी वेगळीच येते. मग काय वाटत नाही, मग एकदम सुसाट. वा वा, इलेक्ट्रिक गाडी हुई 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 आवाज करते. ब्रिज वरून सूर्य बघा, सकाळ सकाळचा सूर्य मस्त. चला थोडीशी गॅप काढूया ह्याच्यातून. ऍक्च्युली ना सूर्य जेव्हा वर येतो ना, उजाडतो, तेव्हा तर तो नजारा बघण्याची जी हे आहे ना, काय बोलतात त्याला, मजा आहे ना, मजा. आणि ते जे निसर्ग सौंदर्य एकदम आकाशातलं दिसून येतं ना, ऑरेंज ऑरेंज असं एकदम गॅप गॅप मध्ये असं ऑरेंज आणि थोडंसं व्हाईट, आणि त्याच्यातून असं मधून ढगांमधून सूर्य निघतो. ते एकदम अर्ली मॉर्निंगचं जे दृश्य आहे ना, ते बघायला एक नंबर मजा येते आणि सुकून वाटतं यार, सुकून. पण काय आज आपली राईड थोडी लेट चालू झाल्यामुळे तो सुकून नाही भेटणार. बाकी आता त्या काचेच्या बिल्डिंगच्या पाठी गेलाय सूर्य. दिसला तर बघा, दिसला एकदम. आता रखरखतोय, थोड्या वेळाने फेकायला चालू करेल. त्याची पावर हे बघा. कोणती नदी आहे माहित नाही मला, काळी काळी आहे. ओ रिक्षावाले चाचा, चलो की. ओहो, इकडे बघा, इकडे सूर्य समोरच दिसतोय एकदम. एक नंबर, एक नंबर. भाई थोडासा थांब, काय प्रकोप फेकायचा आहे तो नंतर फेक. एकदम भरभरून सूर्य. आम्हाला घरी जाऊ दे, फक्त संडे सुट्टीची. आम्हाला आज संडे नाही, आज असं वाटतं की संडे आहे. सुट्टीची मजा घेऊ दे. आणि मग तू काय, तो तुझा प्रकोप तो फेक. वा, राम आएंगे. बघा बघा, काय काय लोकांना ना जे असे गिअरअप असतात आणि अशा बाईक असतात आणि कॅमेरा बघितला की काहीतरी त्यांना वेगळंच होतं. ते बघा, त्याला आकडी येते वाटतं गाडी चालवता चालवता. कसा आकडी आल्यासारखा हू करून वाकडा वाकडा तिकडा तिकडा होऊन गाडी चालवतोय. मगाचपर्यंत व्यवस्थित होता, मी बाजूला आल्यानंतर भेंडी आकडी आली त्याला. बघा गेला. बर्गरमॅन आहे, बर्गरमॅन. हे नक्की काय आहे गाईस, तुम्हाला दिसतंय की नाही? धुका आहे की पोल्युशन आहे, काय समजेना झालंय. इकडे क्लिअर आहे, या साईडला आहे, राईट साईडला क्लिअर आहे, लेफ्ट साईडला फॉग आहे की पोल्युशन आहे, डोंट नो. आज थोडा शनिवार पण आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की जरी 8, 8:15 झालेत तरी पण शनिवार आहे म्हणून कमी ट्रॅफिक आहे. नाहीतर 8:15 वाजता पण भरम भरम 60 ट्रॅफिक. आता ह्या रस्त्याला बघा, हे झाकणं कशी टाकलेत आणि त्याच्यावरच कसं आहे, फुल्ली डेंजर आहे, फुल्ली डेंजर. चला आपल्याला राईटलाच जायचं तसं पण. सिग्नल मत गिर, रुक जा, चालू रे. आज पहिल्यांदा आहे ना गाईज, मी निघताना घरून 0 ट्रिप केले दोन्ही पण. नाहीतर मी नेहमी अर्ध्या रस्त्यात आल्यावर करतो. त्या गोष्टीचं मलाच हसायला येतं की मी अर्ध्या रस्त्यात आलो ना की दोन्ही ट्रिप करतो. पण आज पहिल्यांदा मी घरून निघतानाच ट्रिप केलंय. कौन सा पेट्रोल पंप हुआ है? इंडियन ऑयल है. गर्दी है का? चला पंपावर आलेला है. फ्यूलिंग होने के बाद अपने को ये सिग्नल मिला है. चला 4, 3, 2 लेट्स गो. ओ नया गमलर बिठा दिया. छायला कसली कंपनी आहे, धूर बघा कसली सोडते.
गोवंडी आहे गोवंडी. शी खाली जी नदी आहे ना, काय काय माहिती, नदीत पूर्ण फेस आहे, सगळं कचरा आहे. आई ग, इथपर्यंत माझ्या हेल्मेटच्या आतमध्ये पण वास येतोय. शी पूर्ण हेल्मेटच्या आत मधला सुंदर असा हेल्मेट क्लीनरचा जो सुगंध होता तो जाऊन आता ह्या ज्या नदीचा सुगंध हेल्मेट मध्ये घुसलेला आहे आणि पार सत्यानाश केलेला आहे हेल्मेटचा आणि माझ्या नाकाचा. वाह, कोणीतरी बेस लावलाय गाडीमध्ये. ए ए ए थांब थांब टाटा. जा सकते, चलो जा सकते हैं, तो चलना है तो जरूरी है. अपना वाला सिग्नल चालू है तो चलना तो पड़ेगा ना दोस्त. उई, मेरे को लगा बहुत छोटा रहेगा, वो तो बड़ा था. आपल्या राईट साइडला सूर्य आणि आपल्या राईट साइडला रेल्वे ट्रॅक आणि आपली गाडी. हा वाशीचा ब्रिज जेव्हापासून चालू झालाय ना नवीन, तेव्हापासून. हे तात्या, अशी कशी चालवता तुम्ही गाडी हो? ओ हा, मजा येते याच्यावर असं करायला. इधर जाने का पड़ेगा, गलती से उधर से जाता तो वो टोल लाइन में रुकना पड़ता. अरे अपना मोए मोए हो गया. अरे आया तो उधर ही. व्हेरी गुड. नियमांचं पालन करताना मी पहिल्यांदा बघितलंय मुंबईत की दोघांनी पण हेल्मेट घातलंय. बघूया, लवकरच गावी जायचंय. बरेच दिवस गावी पण नाही गेलो यार. गावी जायचंय आता, बघूया कधी गावी जायचा योग येतोय. गाव ते गाव, आपलं कोकण ते कोकण बाय, काही असो आपल्या गावाला जायची मजाच वेगळी, खास करून कोकणात. याचा काय झाला, हा वाकडा तिकडा कुठे चाललाय? पडतोय बिडतोय की काय? बाबा काय पडा बिडायचंय ते नंतर पड, आता पडू नको. टायर फुटला वाटतं त्याचा एक. पळसपा फाटा सोडला आपण, आता आपण लागलेलो आहोत ओल्ड पुणे हायवे. ए भाई, XUV 300. अरे गाईज, मी कुठे जातोय ते तुम्हाला सांगितलंच नाही यार. आम्ही आहे ना ब्रेकफास्ट राईड करतोय. म्हणजे आम्ही काय, आता मी एकटाच आहे, बाकीचे गेले पुढे. जर ते सगळे असते तर आम्ही बोलता आलं असतं. ते गेले पुढे, ते तिकडे जाऊन थांबलेत. तर आम्ही आता जे चौकला विमान आहे ना, विमान जायची इच्छा होती. तर सगळ्याच बोलले की तिकडे जाऊया ब्रेकफास्ट राईड म्हणून, कारण संडेला कोणाला टाईम नाही आणि संडेला मला पण सुट्टी नाही. त्यामुळे मग आता आम्ही तिकडेच जातोय. यांच्यामधून गॅप काढूया काय? हो हो हो, फॉर्च्युनर. तर या टायमाला ना तुम्हाला इकडे सगळे ट्रकच दिसणार. हे ट्रक नाही म्हणता येणार ह्याला, कंटेनर, कारण की इकडे सगळं इंडस्ट्रियल एरिया आहे ना, त्यामुळे तुम्हाला सगळं हेच दिसणार. जरा जपून चालवा, कधी इकडे याल तर जरा जपून गाडी चालवा, बाकी काय नाही. कारण हे सरभरीत असतात, सरळ गोष्ट आहे. शेडिंगचा टोल आहे हा. संडेला ना, संडेला इथे सगळे बाईकवाले थांबतात. आज कोण नाही. हे बघा एक्सपल्स, आपण दादा कुठेतरी चाललाय. त्यांनी बघितलं नव्हतं आपली गाडी, त्यामुळे नंतर त्याने हात दाखवून आपल्याला सॉरीचा इशारा दिलेला आहे.
एकदम आतून आतून असा रस्ता है। ओके ओके, अपने भाई अपने लिए गेट हटाते हुए आणि आपण विमानावर पोहोचलेलो आहोत। A few moments later. विमानाचा हा पूर्ण इंटिरियर थ्री प्लस थ्री, हे 3+3 आहे ना हा ओल्ड, आणि पुढचा बिझनेस क्लास है ना, बिजनेस क्लास। इधर ये वाली विंडो से दिख रहा अपना बाइक, विंडो से बाइक दिख रहा है। अरे ये भी है रे, एक नंबर, ये अलग-अलग टाइप का बिजनेस क्लास है। पायलट थोडंसं डमी आहे पण ओके। हे काय काय वायरी फायरी आणि बाहेरून मस्त असा विमान, थोडेसे त्याचे पंख बिंख गायब आहेत। ओके, अजून 3 जण आलेले आहेत मस्त। धूल है ना, बैठ मत, इस पे नहीं है, तूने साफ किया है ना वो बैठ के। उंट बघा, उंट घाटामध्ये उंट कुठून आला बाबा। हे बघा, हे काय बोलायचं असल्या लोकांना। गाडी चढत नाही तरी चढवतात आहेत, ते पण ओव्हरटेक करत करत। हे मॅगी पॉइंट मॅगी, वा वा, सगळे MH12 वाले आहेत। कुठे चाललेत MH12, मोठा ग्रुप दिसतोय। हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे, आणि तो असा वर येतो तिकडनं फिरून असा इकडे येतो, आणि तो तसा फिरून तिकडे खाली जातो। ते पुणे सिटी आहे, तो तिथे खाली जातो रस्ता पूर्ण। नजारा बघा, हा एक नंबर आहे। इकडनं खाली गेला तर एक्सप्रेस वे, आणि इकडनं जुना पुणे रोड। वा, गाडी लागली नाही त्याची, आईला कसं काय। आणि हे आपले दिनेश भाई, ते थोडा रस्त्यासाठी कन्फ्यूज आहेत की कसं कुठे जायचं ते। कोई ना, काय करतोय हा। इकडनं सीन पण एकदम एक नंबर आहे, आणि हा रस्ता बघा, हा मला खूप आवडतो। हा मस्त असा 2 डोंगरांच्या मधून एक नंबर असा घाटीमध्ये चालल्यासारखं वाटतं, आणि समोर बघाल तर वा वा वा। आणि हा सिंगल आहे, त्यामुळे तुम्ही कुठून पण आलात कुठून पण गेलात चालतंय। एक साइड जायला तर एक यायला असं आहे। फक्त उतरण इथे कडक आहे। ही बघा, रिक्षा पलटी झाली। अरे चढणीवरच बंद पडलाय। चढणीवरच बंद पडलाय भाई। एकविरा आईची पालखी आहे ही, पदयात्री। आता आपण आपली ट्रिप इथेच संपवू, आपला व्लॉग इथेच एंड करू, आणि लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये। ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, थोडं शेअर पण करा।
जेणेकरून थोडंसं मदत होईल आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर स्टे ट्यून राहा. तुझा सपोर्ट हमेशा राहू दे. आणि इथेच व्हिडिओचं एंडिंग करतो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.